नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आपल्या गावापासून एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर पिंपळणार गावात ऊस बांधण्यासाठी. तर आपण पाहू शकता ऊस कसा आहे व ह्याच्यातलं तण कसं आहे. हराळीनं असा फुल असा ऊस भरलेला आहे. गुडघे एक ते हराळी आहे, तुम्ही पाहू शकता. हा माझा गुडघा इथंच आहे, हराळी त्याला लागते बघा. या अशा प्रकारे सगळ्या रानातनं गवत होतं. इकडं बी मी बांधलेलं आहे आणि एवढं राहिले आता. इकडं बी चालूच आहे, इकडं बांधलेलं आहे. तरी हे अशा प्रकारे मित्रांनो सगळीकडे हराळी होती. मी का हराळी दाखवत नाही, फक्त सगळं तुम्हाला दाखवतो. बघा हे आपला VST पॉवर टिलर ह्याने असं बुजवटा चालू आहे ऊसाचा. फुल बांधले नाही, पण बघा तुम्ही पाहू शकता हराळी खालनं अशी राहिली, वरनं सगळी हराळी निघली. हराळ्याशी काहीच राहत नाही रानात. एक नंबर असा ऊसाचा फुटवा होतोय. आणि तुम्ही पण काय करा, गवत जर असेल तर VST पॉवर टिलरवाल्याचा संपर्क साधा कुठल्याही, आणि तुम्ही त्याच्याकडून आपल्या ऊसाची बुजवटा व बाळबांधणी म्हणतात त्याला, काही ठिकाणी बाळबांधणी करून घ्या, जेणेकरून गवताचा नाश होतोय आहे. आणि ऊसालाही कोमार असं भरपूर असं फुटतात. आता हे ऊस पातळ दिसतोय तुम्हाला मित्रांनो, पण 1 महिन्याने ह्याला आता औषध टाकायचं आहे. आणि औषध टाकल्याच्या नंतर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला हा ऊस कसा दिसतोय. म्हणजे 1 महिन्याने पुल्ल्या बांधण्याला आपल्याला ऊस हा भरपूर कोमार ह्याला येणार. ऊस हा भरपूर असा तुम्हाला फुटवा दिसणार, मोठा होणार आणि तणाचाही बंदोबस्त होणार सगळा. हे आता ऊसाला झालेल्या 2 महिन्यात हे शेतकऱ्यांनी 2 वेळा फवारला होता. पण रानात यात तण असल्यामुळं, पाऊस वाढल्यामुळे ह्या रानाला पहिल्यांदा शेणखत टाकले असल्यामुळे हराळी माजली. हराळी माजल्यामुळे तणनाशक जरी फवारलं तरी पण हराळीला काय फरक पडला नाही. हे 2 एकराचा प्लॉट आहे, तुम्ही पाहू शकता. तिकडं असा भरपूर आहे, इकडे बी ह्याच्या पलीकडे बी थोडा आहे, इकडं असं आहे, इकडं पण असं आहे. तरी तुम्हीही काय करा, आपल्या शेतीकडे थोडे लक्ष द्या येवांनो. आणि अशा प्रकारे जर तुम्ही बांधणी केली, फवारणीचा खर्च आपला वाचतो. अधिक या ऊसाला माती लागल्यामुळे ऊसाला कोमाराही जास्त निघण्यास मदत होते. कोमारा ह्याला खालनं जास्त निघतात. ह्याला फुटवा भरपूर होतो. तशाची तण ही काय राहत नाही. तुम्ही पाहू शकता तण कसं आहे. हे ह्यातच नाही मित्रांनो, सगळ्यात तण होतं असं. तुम्ही हराळीचं बुडूक पाहू शकता. पण हे VST पॉवर टिलर हे शेतकऱ्याचा खरा साथीदार आहे. तर काही राहत नाही. आपण VST पॉवर टिलरचं आपण खाली चाक जास्त टाकल्यामुळे आपण काय भरपूर माती लावत नाही, नुसतं गवत काढून आपण थोडी माती ढकलतोय. तर अशा प्रकारे रान होतंय मस्तपैकी. आता ह्याला 2-3 पाणी द्यायची आणि 2 महिन्यांनी ह्याला बांधणी करायची. बांधल्यानंतर भरपूर अशी माती बी लागते, ह्याचा फुटवा होतोय. आता किती पातळ दिसतो ऊस, पण तुम्हाला पुढच्या बांधणीला मी तुम्हाला व्हिडिओ नक्की काढील आणि तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे होतं ते. पाहिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद.